पुढची बातमी. सध्या माकडांनी उत्तर प्रदेशातल्या फिरोजपूरमध्ये उच्छाद मांडलाय. रक्ताचं पाणी करून पिकवायचं आणि माकडांच्या टोळीनं ते उद्ध्वस्त करून टाकायचं, हे सगळं नित्याचंच झालं होतं. अखेर शेतकऱ्यांनी एक शक्कल शोधली, ज्याची देशभर चर्चा आहे. काय आहे ही शेतकऱ्यांनी शोधलेली आयडिया, बघूया. उत्तर प्रदेशातील फिरोजपूरमध्ये अनेक शेतांमध्ये दिसणारं हे 2 पायांवरचं अस्वल सध्या चांगलंच चर्चेत आहे. या 2 पायांवरच्या अस्वलाचं मुख्य काम आहे उच्छाद मांडणाऱ्या माकडांना पिटाळून लावणं. माकडांनी फिरोजपूरमधल्या शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल करून ठेवलंय. शेतातल्या बटाट्यांवर आणि स्ट्रॉबेरींवर तुटून पडणाऱ्या माकडांचं काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मग कुणाच्या तरी डोक्यात भन्नाट कल्पना आली, ते म्हणजे अस्वलाच्या अवतारात शेतात जाऊन माकडांना पळवून लावायचं. आयडिया कामाला आली आणि माकडांचा उच्छाद कमी झाल्याचं फिरोजपूरचे शेतकरी म्हणतायत. माकडांमुळे खूप नुकसान होत होतं. माकडांची टोळी बटाटा आणि स्ट्रॉबेरीचं खूप नुकसान करते. एका टोळीत 100 माकडं असतात. मात्र आम्ही अस्वलाच्या वेशात शेतात गेल्यावर माकडं पळून जातात. मात्र आता आम्हाला कायमस्वरूपी तोडगा हवाय. या संदर्भात वनाधिकाऱ्यांनी देखील भूमिका स्पष्ट केली. अस्वलाच्या वेशात माकडांना हुसकावून लावणं हा काही शाश्वत तोडगा नाही. माकडं एका ठिकाणाहून पळतील आणि दुसरीकडे जातील. माकडांना पकडून त्यांना जंगलात सोडण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी लागतील. वनविभाग लवकरात लवकर माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी कारवाई करेल. आता वनविभाग कारवाई करेपर्यंत फिरोजपूरच्या शेतकऱ्यांना रोज फॅन्सी ड्रेसचा प्रयोग करावाच लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, फिरोजपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.